नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब चॅनलवर. लाडकी बहीण योजनेविषयी एक नवीन अपडेट आहे. KYCचे पोर्टल सुरू झाल्यावर KYC कोणी करावी असे प्रश्न बऱ्याच बहिणींच्या मनामध्ये आहेत. तर त्या प्रश्नाचा आज इथे आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. ज्यांची KYC चुकलेली आहे त्यांना KYC करायचीच आहे, कारण त्यांच्यासाठी हे KYC दुरुस्तीचं पोर्टल आता पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. परंतु ज्यांना पैसे आलेले नाही, ज्या लाडक्या बहिणींना KYC करूनसुद्धा पैसे आलेले नाही, त्यांनासुद्धा परत KYC करावी लागणार आहे. कारण खूप बहिणी अशा आहेत की ज्या पात्र आहेत आणि त्यांनी KYC केली, त्यांची KYCसुद्धा चुकलेली नाही. अशा बहिणींनासुद्धा पैसे आलेले नाही. कारण ज्या बहिणी कमेंट बॉक्समध्ये लिहितात की मी KYC केली, माझं चुकलेले नाही, परंतु मला पैसे आलेले नाही, त्यांनीसुद्धा पुन्हा KYC करायची आहे. त्याचप्रमाणे लाभार्थ्याचा आधार कार्डवर जो पत्ता असेल तिथे जाऊनच आपण ऑफलाईन KYC करायची आहे. कारण ही KYC दुरुस्तीचं काम ऑफलाईन होणार आहे, त्यामुळे याला वेळ लागणार आहे. 24 लाख बहिणींची KYC चुकलेली आहे. तर ही KYC आपल्याला अंगणवाडी सेविका ताईंकडे जाऊनच करायची आहे आणि ती ऑफलाईन करायची आहे. त्यामुळे आपल्या आधार कार्डवर जो काही ॲड्रेस असेल त्या ॲड्रेसवर जाऊन त्याच अंगणवाडी केंद्रात जाऊन आपल्याला हे KYC करावी लागणार आहे. सगळ्या बहिणींनीच KYC करू नये, कारण ज्या बहिणी पूर्ण पात्र आहेत आणि ज्या लाडकी बहीण योजनेमध्ये आहेत त्यांनी सगळ्यांनीच KYC करू नये. फक्त ज्यांची KYC चुकलेली आहे आणि ज्यांना पैसेच आले नाही 2 महिन्यापासून त्यांनाच KYC करायची आहे. एकल महिला आणि ज्या महिलांचे पती आणि वडील हयात नाही किंवा हरवलेले आहेत त्यांनासुद्धा KYC करायचं ऑप्शन अजूनही मिळालेलं नाही. तर सरकारला ही विनंती आहे की त्यांनासुद्धा ऑप्शन देण्यात यावं, कारण त्या महिलांची KYC अजूनही बाकी आहे आणि खरोखर त्याच महिला या योजनेसाठी पात्र आहेत. तर त्यांच्यासाठी सुद्धा काही ना काही पोर्टलवर उपाययोजना करायला हवी. कारण ज्यांची KYC चुकली त्यांची तर KYC दुरुस्त होणारच आहे, परंतु ज्यांची KYCच झाली नाही त्यांचं कसं, त्यांना काही ना काहीतरी ऑप्शन देण्यात यावं. बातमी महत्त्वपूर्ण आहे. सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण बातमी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.